वसईत आज 288वा विजय महोत्सव साजरा करण्यात आला। पोर्तुगीजांच्या तावडीतून वसईच्या सुटकेला आज 288 वर्ष पूर्ण झाले आणि त्याचीच एक आठवण म्हणून दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जो हा वसई उत्सव आयोजित केला जातो। वसई विरार शहर महानगरपालिका, कला क्रीडा विकास मंडळ आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आणि वसई विजय स्मारक समिती यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम दरवर्षी पार पडत असतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी वद्रेश्वरी म्हणजे भिवंडीच्या ठिकाणी जे वद्रेश्वरी देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणाहून जी मशाल आहे ती किल्ल्यामध्ये आणण्यात आली आणि किल्ल्यामध्ये आणण्याआधी ती पारंपरिक ढोल पथक वाजवत पार नाक्यापासून किल्ल्यापर्यंत आणण्यात आली। यावेळी वसई विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांच्यासोबत जे आहेत की अनेक मान्यवर उपस्थित होते। यांनी जे आहे चिमाजी अप्पांच्या पुतळ्याला मानवंदना दिली। अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले। यावेळी कुठेतरी लोकांची व सर्वसामान्य वसईकरांची या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलेली असते। कमी उपस्थिती असल्याचा जो मुद्दा चर्चेमध्ये आला होता, त्यामुळे लोकांची उपस्थिती वाढवण्यासाठी काय करता येईल त्या अनुषंगाने देखील चर्चा करण्यात आली। त्यामुळे एकंदरीत वसई किल्ल्याचं महत्त्व जे आहे ते फार पौराणिक आहे आणि वसई विरारकरांसाठी हा मानाचा तुरा आहे। परंतु अशा विजय महोत्सवाला लोक का येत नाही हा देखील प्रश्न विचार करायला लावणार आहे। उद्या देखील नंदेश उमप जे शाहीर आहेत त्यांचा मोठा कार्यक्रम होणार आहे। 1 मे, 2 मे आणि 3 मे रोजी असे 3 दिवस भव्य कार्यक्रमांची रेलचेल इथे होणार आहे। इथे जे आहेत बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे, खाद्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे। त्यामुळे वसई विरारकरांनो या विकेंडला तुमचा जर काही प्लॅन नसेल तर या विजय उत्सवाला भेट द्या। अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि जे बालनगरी आहे यांना भेट द्या। या कार्यक्रमाचं जे अध्यक्षस्थानी होते आणि ज्यांनी चिमाजी अप्पांच्या पुतळ्यांचा अनावरण केलं, ज्यांनी पुष्पगुच्छ प्रदान केलं, असे महापौर अजीव पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पण ऐकूया। प्रथमतः आज कामगार दिवस आहे, त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। आज महाराष्ट्र दिन आहे, त्याच्या देखील सगळ्यांना शुभेच्छा। आणि आज की 1739 साली वीर चिमाजी अप्पांनी छत्रपतींच्या आदेशाने परकीय सत्तेला देशातनं पहिल्यांदा त्यांचं उच्चाटन केलं, परतावून लावलं, हा तो दिवस आहे की आज 288 वा विजय दिन आहे। आज 16 वर्ष झाली महानगरपालिका हा विजय दिन साजरा करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं या दिनानिमित्त बोलायचं तर की जगामध्ये प्रत्येक सत्ता आल्यानंतर आधीच्या सत्तेच्या सगळ्या खाणाखुणा पुसण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपला सत्ता कुठेतरी लावायचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा त्रास तेथील जनतेला होत असतो। परंतु जगातलं हे एकमेव उदाहरण आहे की चिमाजी अप्पांनी, छत्रपतींनी ज्या अटी लावल्या होत्या त्या अटी काढल्या आणि जातीय सलोखा या वसईमध्ये अबाधित राहिला, स्वातंत्र्य अबाधित राहिला। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण जगामध्ये बघायला गेलं तर हा मानावा लागेल। आणि अशा या पवित्र वास्तूमध्ये आज या कार्यक्रमामध्ये याचं कायमपण टिकवणं, याची संस्कृती टिकवणं हे एक महापालिकेचं कर्तव्य आहे, आपल्या वसईतील जनतेचं कर्तव्य आहे। परंतु पुरातत्व विभाग इथे काही करून देत नाही। परंतु नेहरू तारांगणाच्या धर्तीवर असं काही करायचं आहे का ज्यांनी आपल्या आठवणी जाग्या होऊ शकतात, आभासी जगामध्ये आपण जाऊ शकतो आणि येथील संस्कृती नवीन पिढीला कळू शकते, असा प्रयत्न आम्ही महापालिकेतर्फे लोकनेते यतींद्र ठाकूर यांच्या आदेशाने आणि संकल्पनेतून करण्याचा प्रयत्न करीत आहोत।